गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत। सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत। GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ। रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर। फोन 94 21 11 17 94। हनुमंतवाडीतील चित्रोबा देवाची सोमवारी यात्रा। करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी येथील गुढीपाडव्याच्या दिवशी जागृत देवस्थान चित्रोबा व हनुमान देवालयाची यात्रा गुढीपाडव्याला भरत असून या निमित्ताने गावात स्वच्छता रंगरंगोटी करण्यात गावकरी मग्न झाले आहेत। पंचगंगा नदीच्या काठावर वसलेल्या हनुमंतवाडीची यात्रा गुढीपाडव्याला मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। सध्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून गावकऱ्यांकडून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे। गावातील मंदिरांची स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। काकड आरती, अभिषेक, बैलगाड्यांची मिरवणूक, कुस्त्या आदी विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत। यात्रेबाबत पुजारी रामदास गुरव म्हणाले, रामदास किशोर गुरव, आमच्या इथं बरेच वर्षापासून पाडवा यात्रा ही भरवली जाते। हनुमान मंदिर इथं संध्याकाळी गाडा वाजवता आणला जातो। भरपूर प्रमाणात लोक जमलेले असतात आणि ही पूजा आमच्याकडे वंश परंपरागत गेले 13 पिढ्या झाल्या आमच्याकडे आहे। पाट्याच्या माळ इथून गाडा आणला जातो। संध्याकाळी 7:30-8च्या आसपास गाडा आणला जातो। इथं परत मारुतीचं दर्शन घेतलं जातं। गावात सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं। सर्व जाती धर्माचे सगळे लोक आबालवृद्ध एकत्र येतात आणि हा मोठ्या प्रमाणात सण केला जातो। त्याचबरोबर हनुमान जयंती ही लगेच 15 दिवसांनी येते, त्यावेळेला पण हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात केली जाते। पाडव्या दिवशी गावातील सर्व देवांना ग्रामपंचायतीमार्फत अभिषेक आणि नैवेद्य दिला जातो। या यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असून उत्साही तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे। यावेळी बोलताना हनुमंतवाडीचे सरपंच तानाजी नरके म्हणाले, नमस्कार, मी तानाजी नरके, सरपंच हनुमंतवाडी। सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त गावची यात्रा असते। ग्रामदैवत हनुमान, बिरोबा, बळोमा आणि चित्रोबा, यामध्ये चित्रोबाचा गाडा प्रत्येक वर्षी पारंपरिक पद्धतीने निघतो। चित्रोबा मंदिर ते ग्रामपंचायतपर्यंत गाडा निघतो। तसंच त्या दिवशी संध्याकाळी सोंगी भजनाचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी कुस्ती मैदान, त्यानंतर 3 तारखेला वैभव ऑर्केस्ट्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे। नेहमीप्रमाणे सगळ्यांचं गावच्या लोकांचं सहकार्य याला लाभतं। आमची यात्रा कमिटी, कुस्ती कमिटी, ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थांचं यामध्ये मोलाचं सहकार्य असतं आणि सालाबादप्रमाणे सर्व कार्यक्रम ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीमार्फत आम्ही राबवले जातात। यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करून गावचा हा यात्रेचा उत्साह वाढवून हा उत्साह सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने आणि शांततेने पार पाडावा ही माझी सर्वांना नम्र विनंती। गावातील लोकांनी यात्रेचा आनंद घेऊन यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलं आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर।